नमस्कार. आज आपण एका अशा प्रेम कहाणीबद्दल बोलणार आहोत जी सुरू झाली तेव्हा दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर होतं. पण या कहाणीचा शेवट इतका भयानक, इतका रक्तरंजित होईल याचा विचारही कोणी केला नसेल. चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय घडलं. फक्त हे आकडे बघा. 2 वर्षांचं लग्न, 2 महिन्यांपासून वेगळं राहणं आणि आणि अवघ्या 2 मिनिटात नात्याचा भीषण शेवट. हे आकडेच या संपूर्ण घटनेची तीव्रता सांगतायत. तर ही कथा सुरू होते 22 जानेवारीच्या रात्रीपासून. ही तीच रात्र होती जेव्हा नम्रता आणि शैलेंद्र शेवटच्या वेळी भेटले आणि दुर्दैवाने हीच भेट तिच्या आयुष्याचा शेवट ठरली. सगळ्याची सुरुवात होते एका साध्या फोन कॉलने. नम्रता शैलेंद्रला फोन करते आणि आपले लग्नातले दागिने परत मागते. ठीक आहे, शैलेंद्र तिला भेटायला बोलावतो जोगेश्वरी हायस्कूलजवळ. नम्रता तिथे एकटीच पोचते. पण तिथे जे घडतं ते धक्कादायक आहे. त्यांचं बोलणं वादात बदलतं आणि काही क्षणातच तो वाद एका जीवघेण्या हल्ल्यात बदलतो. नम्रताला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तिच्या जखमा इतक्या गंभीर होत्या की डॉक्टरांना उपचार सुरू करण्याची संधीच मिळाली नाही. तिचा मृत्यू झाला होता. पण प्रश्न हा आहे की 2 वर्षांच्या नात्याची परिणिती इतकी वाईट का झाली? हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा मागे जावं लागेल. नम्रता आणि शैलेंद्रच्या नात्याची सुरुवात कशी झाली आणि मग हळूहळू त्यांच्यात इतके टोकाचे मतभेद का निर्माण झाले हे पाहूया. तर हे नातं सुरू झालं होतं जेव्हा नम्रता फक्त 18 वर्षांची होती आणि शैलेंद्र 28 वर्षांचा. 2 वर्षापूर्वीच त्यांचं लग्न झालं, पण साधारण 6 महिन्यांपूर्वी नम्रताला एक नवीन नोकरी मिळाली आणि इथूनच त्यांच्या नात्यात तणाव वाढायला लागला. पुढे 2 महिन्यांपूर्वी ते वेगळे झाले आणि मग आली ती 22 जानेवारीची रात्र, ज्या रात्री या नात्याचा शेवट झाला. तसं बघायला गेलं तर लग्नाला फक्त 2 वर्ष झाली होती. पण या 2 वर्षात त्यांचा संसार कधीच सुरळीत चालला नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात सतत भांडणं व्हायची, वाद व्हायचे, मिटायचे, पण एक प्रकारचा तणाव त्यांच्यात कायम होता. त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण मिळालं ते नम्रताच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे. ही व्यक्ती म्हणजे तिच्या नवीन ऑफिसमधला तिचा सहकारी शाहरुख पठाण. आता इथे 2 नाती एकमेकांसमोर उभी ठाकली होती. एकीकडे होता पती शैलेंद्र, ज्याच्यासोबतच्या नात्यात आता फक्त संशय आणि रोजची भांडणं उरली होती, आणि दुसरीकडे होता सहकारी शाहरुख. त्याच्यासोबतची मैत्री इतकी घट्ट झाली की नम्रताने घर सोडून त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये यायला सुरुवात केली. म्हणजे या संपूर्ण संघर्षाची मुख्य कारणं बघितली तर ती 4 होती. पहिलं, शैलेंद्रला नम्रताच्या अफेअरचा संशय होता. दुसरं, यावरून त्यांच्यात रोज वाद व्हायचे. तिसरं, ह्या सगळ्याला कंटाळून नम्रताने घर सोडून दिलं. आणि चौथं, ते म्हणजे दागिन्यांचा मुद्दा, जो या वादाची शेवटची ठिणगी ठरला. चला आता पुन्हा वर्तमानात येऊया आणि पाहूया की ह्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी किती वेगाने तपास केला. या तपासाला खरी गती मिळाली ती शाहरुखमुळेच, कारण तो आणि त्याचा मित्र हरीश हे दोघेही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते. त्यांनीच क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना फोन केला आणि तपासाची चक्र फिरायला सुरुवात झाली. आणि पोलिसांनी खरंच खूप वेगाने तपास केला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर फक्त काही तासांच्या आत त्यांनी शैलेंद्रचं लोकेशन शोधून काढलं आणि त्याला ताब्यात घेतलं. पोलिसांच्या हाती खूप महत्त्वाचे पुरावे लागले. म्हणजे बघा, एक तर शाहरुख आणि हरीश हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. घटनास्थळावर चाकू सापडला, शैलेंद्रने तिथे सोडलेली त्याची दुचाकी मिळाली, आणि मग सीसीटीव्ही फुटेज सोबतच टेक्निकल एव्हिडन्स म्हणजे लोकेशन ट्रॅकिंग. या सगळ्यामुळे शैलेंद्रला पकडणं सोपं झालं. आणि हो, अटक झाल्यावर त्याने आपला गुन्हा कबूलही केला. या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर शैलेंद्रवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणात पुढे काय झालं आणि पोलिसांसमोर सध्या सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे हे पाहूया. पोलिसांच्या माहितीनुसार शैलेंद्रने दागिने परत करण्याचं फक्त एक निमित्त केलं होतं. त्याने तिला मुद्दाम एकटं बोलावून घेतलं आणि बोलण्याच्या ओघातच तिच्यावर हल्ला चढवला. यातूनच एक प्रश्न निर्माण होतो की त्याचा हेतू खरंच काय होता. सध्या तरी शैलेंद्रला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अजून सखोल तपास करत आहेत. आणि शेवटी एकच प्रश्न अनुत्तरित राहतो. हा हल्ला फक्त रागाच्या भरात त्या क्षणी घडला होता की हा एक थंड डोक्याने रचलेला पूर्वनियोजित कट होता? या प्रश्नाचं उत्तर आता पोलिसांच्या पुढील तपासातूनच समोर येईल.